कराड दक्षिणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. उदयसिंह पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कराडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद निम्म्यावर झाली आहे. तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा खरा धोका आहे तो कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांच्यासाठी. उदयसिंह पाटील उंडाळकर कोण आहेत, त्यांची सातारा जिल्ह्यात किती ताकद आहे व ते राष्ट्रवादीमध्येच का प्रवेश करत आहेत व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे कराड दक्षिणमधील राजकीय समीकरणे कशी बदलतील याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी AP आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. स्वातंत्र्यापासून कराड दक्षिणमध्ये काँग्रेस किंवा काँग्रेसच्या विचाराचा आमदार राहिला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विलास काका पाटील उंडाळकर यांनी कराड दक्षिणचे 35 वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे. 35 वर्ष कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व केलेल्या विलास काकांचे उदयसिंह पाटील उंडाळकर हे चिरंजीव आहेत. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मागे रयत संघटनेची ताकद आहे. विलास काका यांना मानणारा गट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशामुळे अजित पवार यांची कराड दक्षिण व त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. या ताकदीमुळे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक, कराड नगरपालिका यासारख्या निवडणुकीत उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या माध्यमातून अजित पवार मजबूतीने मैदानात उतरतील. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशामुळे काँग्रेसचे अस्तित्व कराड दक्षिणमध्ये निम्म्यावर येणार आहे. 35 वर्ष विलास काका उंडाळकर व 10 वर्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व केल्यानंतर भाजपने 2024 मध्ये कमळ फुलवून दाखवलं. अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या नंतर काँग्रेस पक्ष हा उदयसिंह पाटील उंडाळकर यांना आपला नेता मानत होता व भविष्यात कराड दक्षिणमधील काँग्रेसचा आमदार म्हणून उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्याकडे पाहिलं जात होतं. उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशामुळे काँग्रेसला कराड दक्षिणमध्ये नवीन नेतृत्व निर्माण करावं लागणार आहे व त्याचबरोबर उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशामुळे अतुल भोसले यांच्या राजकारणाला देखील शह देण्याचा प्रयत्न आहे. अतुल भोसले आणि उदयसिंह पाटील उंडाळकर हा संघर्ष जुना आहे. 2019 मध्ये पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले आणि अपक्ष उदयसिंह पाटील उंडाळकर अशी तिरंगी लढत कराड दक्षिणमध्ये झाली होती. मात्र उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे याचा फायदा पृथ्वीराज चव्हाण यांना झाला अशी चर्चा कराडमध्ये होत होती. तर 2024 मध्ये उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अतुल भोसले यांना विरोध केला होता व सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत मी किंगमेकरचे बॅनर लावत नाही अशी टीका अतुल भोसले यांनी नाव न घेता उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यावर केली होती. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील भोसले आणि उंडाळकर हा संघर्ष कराड तालुक्यात पाहायला मिळू शकतो. कृष्णेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील अविनाश मोहिते यांना देखील उदयसिंह पाटील उंडाळकर साथ देऊ शकतात आणि जर 2029च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती तुटली तर उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादीच्या मार्फत कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांच्या विरोधात उभे राहतील अशी देखील शक्यता नाकारता येत नाही. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाचा उदयसिंह पाटील यांना देखील फायदा आहे. कराड दक्षिण हा अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र अतुल भोसले यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवून दाखवलं. कृष्णा सहकारी साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा बँक आणि कृष्णा शैक्षणिक संस्था यांच्या मार्फत अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून जनतेची कामं करणं हे उदयसिंह पाटील यांच्यासाठी सोपं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून आणि अजित पवार हे अर्थमंत्री असल्याने अनेक कामं उदयसिंह पाटील उंडाळकर हे मतदारसंघात आणू शकतात. आता पाहूया उदयसिंह पाटील उंडाळकर हे राष्ट्रवादीमध्येच का प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे व उंडाळकर घराणं देखील यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर राजकारण करत आलेलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे विचारधारेशी तडजोड न करता सत्तेत जाण्याचा विचार उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मनात असू शकतो. आता पाहूया उदयसिंह पाटील उंडाळकर यांची राजकीय ताकद किती आहे. उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा सहकार क्षेत्रावर चांगलाच प्रभाव आहे. रयत सहकारी साखर कारखाना, कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ, कोयना सहकारी बँक, कराड शेती उत्पन्न बाजार समिती व कराड तालुका खरेदी विक्री संघ व त्याचबरोबर ते सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आहेत. यामुळे कराड तालुका व सातारा जिल्ह्यात उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा चांगलाच प्रभाव आहे. उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाचा जसा राष्ट्रवादीला फायदा आहे तसाच तो उदयसिंह पाटील यांना देखील आहे.
त्यामुळे आगामी काळात कराड दक्षिणमध्ये काय राजकीय समीकरण पाहायला मिळतात याकडे जनतेचे लक्ष लागून राहिलं आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाचा फायदा हा राष्ट्रवादीला होईल का? उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाचा फटका अतुल भोसले यांना बसेल का? आणि उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाचा काँग्रेसवर किती परिणाम होईल याबाबत तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.